कसला विचार पडलाय रे? अरे काय नाही सर, जे बी काय शिकवतात ना ते काहीच कळ नाही बघ, त्याचाच विचार करतोय. कसं समजेल? किती सुट्ट्या पडल्या का तुझ्या? नाहीतर काय, मी काय म्हणतो माहिती आहे का, आता जे धडे सरांनी शिकवलेत ना त्या सगळ्याची नोट्स काढतो आणि वाचतो, मग समजेल बघ. किसू हां कसल्या नोट्स र? अगं राधा काय नाही, ते जरा बऱ्याच दिवस शाळेत नाही ना आलो, म्हणून सर जे काय शिकवते ते काहीच कळत नाही बघ, म्हणून म्हणलं जरा नोट्स काढाव्यात आणि वाचवाव्यात म्हणजे मला समजेल. नोट्स? किसू थांब, तू ना हे धर. अगं राधा हे काय? अरे हे अपेक्षित आहे. मी आणि मम्मी काल विट्याच्या बाजारला गेलेलो ना, तेव्हा मम्मीने मला घेऊन दिले आणि यात ना सगळे बघ महत्त्वाचे प्रश्न असतात आणि तुझ्या नोट्स काढणार आहे ना ते पण आहे यात. अगं पण राधा हे तू तुझ्यासाठी घेतलं असेल ना? अरे येडायस काय तू? तुला वाटतंय का ते मी माझ्यासाठी घेतलं असेल? अरे हे मी माझ्यासाठी कशाला घेते, तुझ्यासाठी घेतले. किसू ते घे आता आणि वाच तू. तू कधी वाचणार? तुझं झालं की. चालेल राधा. हां हां माहिती आहे मला आता काय बोलणार आहेस ते. राधा थँक्यू. हा तू किती मदत करतेस मला आणि माझ्या मनातलं तुला सगळं कळतं. ड्रामेबाज कुठला. चल आता शाळेत. अगं राधा. राधा गेली शाळेत. चल. एडीच आहे. काय म्हणला? काय नाही, चल चल. काय बापू? अरे बाद झाली की आता, अजून किती वेळ अभ्यास करत बसणार आहेस? अहो बापू वाचू द्या किंवा लय महत्वाचं आहे. अरे असलं काय एवढं महत्त्वाचं आहे त्यात? बापू हे अपेक्षित आहे, म्हणजे परीक्षेत येणारे सगळे महत्त्वाचे प्रश्न उत्तर आहेत ना ते सगळे आहेत त्यात, म्हणून वाचते. होय. आणि हे कुठनं आणलंस? हा बापू आणलं नाही, ते दिले शाळेत दिले? शाळेत. हां शाळेतच दिले. बरं आहे की. अरे आमच्या टायमाला असलं काही नव्हतंच, त्यामुळं आम्ही नापासच व्हायचो बघ. पण आता सगळंच बदलत चाललंय म्हणा. हा बापू बोलण्याच्या नादात लक्षातच नाही. हे जरा पैसे. अरे हे कशाचे पैसे? हा बापू 2 दिवस नव्हतो का सरपंच तिकडे कामाला गेलतो, त्याचे पैसे आहेत. हो तू कामाला जातो म्हणला होतास, पण काय काम केलं हे सांगितलं नाहीस मला. हा बापू होतं ते एक काम, जाऊ द्या. अरे काय काम केलं हे तरी सांगशील का नाही? हा बापू काम केलं, पैसे भेटले, सोडा की धरा पैसे. किशा. बापू जे काम माझे बापू करू शकतात ना ते मी का करू शकत नाही हेच ना? माहिती आहे मला. माहिती ना तुम्हाला, मग कशाला प्रश्न उत्तर विचारता? जरा पैसे. बापू. अगं दिवाणीवाळा, आज तू कशी काय डबा घेऊन आलीस? बापू आई दमली होती ना, म्हणून मी झाली डब्बा घेऊन. बरं बरं बस बाळा बस. नको बापू, अजून सरांकडे पण जायचंय डब्बा घेऊन. अगं बस जाशील तू, बस बस. हे घ्या डब्बा. बापू डब्बा खाऊन सांगा हा जेवण कसं झालंय ते. अगं जेवण काय मी आज जेवते वे. अगं तुझ्या आईच्या हाताला इतकी भारी चव आहे का नाही, बोलायची सोय नाही बघ. काय रे किशा? होय बापू. पण बापू आज मी बनवलंय जेवण. अरे वा, मग तर अगदी फर्स्ट क्लासच. आज तुझ्या हातचं जेवण म्हणजे 2 घास जास्तच जाणार बघ. अगं पुरी तू एवढी होतीस ना तेव्हापासून बघतोय मी तुला, लय कष्टाळू आहेस बघ तू. बापू आई म्हणती काम अंगावर पडलं ना की सगळं जमतंय बघा, म्हणून आता सगळं येतंय. अगं बाळा तू आता सरांच्याकडे जाणार आहेस ना, त्या वाट्याला तर सगळा अंधारच आहे की ग. तू कशी काय जाणार काट्याकुट्यातनं? असू दे बापू, सवय झाली आता. ते काय नाही, तू एकटी जाऊ नकोस, किशोला घेऊन जा बरोबर. हां बापू मी का जाऊ सरांकडे? अरे जा की. अरे सरांनी आपल्याला अडचणीत मदत केली होती माहिती आहे ना, आणि त्यावेळेस सर काय म्हणलं होतं तुला माहिती आहे का विसरलास? अरे सर म्हणलं होतं किसू जेव्हा कमवल ना तेव्हा माझं पैसे मला परत देईल. आता तू हे कमावलेत का नाही, मग तू सरांना नेऊन दे पैसे. ती
सरांना पण जरा भारी वाटेल बघ. हां होय बापू, लक्षातच नाही आलं माझ्या. पोरी थांबवायच, किसू येते बरोबर तुझ्या. किसू ते अपेक्षितच आहे ना? हो. नीट वाचते, मैत्रिणी म्हणत होत्या चांगलं आहे ते. वाचले तू? नाही. तुला पण वाचायचं असेल ना? धर. अरे नको नको, ते अपेक्षित तू तुझ्यासाठी आणलं असेल ना. अगं बाळा, ने तू. माझा किसू कधी पण वाचल. ने. आणि बघा नीट जा दोघं जण, आणि बॅटरी घेऊन जा बरं का. होय बापू. हां पुढं बघून जा. चल ये. मुलांनो, तुम्ही काय करताय माहिती आहे का? पुस्तक असं हातात घेताय आणि पट 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 वाचून मोकळं होता या. त्यामुळे तुमच्या नाही लक्षात राहत. पुस्तक ही एक गोष्ट समजून जर तुम्ही वाचलं तर ती कसं तुमच्या लक्षात राहील. काय पाटील? अहो सर, पण जर वाचायला देत नसल्यावर? वाचा येत नसल्यावर वाचा येत नसल्यावर हेतनं वरनं उडी घे आणि जीव दे खाली जाऊन. काय लागा, थांब, उद्या तुझ्या बापालाच सांगतो 4 मसरं घेऊन द्यायला आणि त्या मसराया मागं फिरवाय तुला. नव एवढे दिवस शाळेत येतोय, निदान तुला वाचाय सुद्धा येत नाही. काय उपयोग रे तुझा? अहो सर, मी तीच म्हणतोय, जर वाचायत नसल्यावर शाळा शिकून काय उपयोग आहे? देऊ काय का काड्या करतात पाडील. हा किसू बाळा ये. देवेनी तू पण डबा घेऊन आलेस का? बसा बसा दोघं पण या. हो सर, बसायचं राहू द्या. ते पैसे. पैसे? अरे किसू बाळा, मी तुला काय परका समजलाय का? हा, आणि मी कुठे तुला पैसे मागितले तर? अरे बाबा, परत दे तू मला. अहो सर, तसं नाही, पण तुम्ही बोलले होते ना जाऊ तू कमवशील तेव्हा दे म्हणून. अरे बाबा, मी काय म्हटलं होतं तुला? तू मोठा झाला, कमवायला लागला की मग मला दे. हा अहो सर, आता मोठं काय आणि बारकं काय, मी कमी येत ना कष्टानं, घ्या एवढी बार आता. अरे पोरानो, मग काय करू रे? सर, तुम्ही तर घ्या, नाही तर मला तर द्या. कशाला एवढा विचार करतायसा? पाटील, अगोदर वाचायला शिक, चालला पुढचा शेंडा हाणायला. सर, किसून लय कष्टानं कमवलेत ते पैसे, घ्या तुम्ही. बरं, आईला राधा तर म्हणते म्हटल्यावर घ्यायला लागते तर. किसू बाळा, मी पैसे घेतो, पण पहिला एक धडा शिकून घ्यायचा. काय? एक धडा शिकवतो. या बस इथं. देव्यानी ये तू पण, बसा. आणला डबा. कुठंपर्यंत आलतो आपण? अहो सर, कशाला कुठे गेलोय आपण, कुठपर्यंत आला? आईला पाटील, तुझ्यासारखं विद्यार्थी माझ्या नशिबात यायला खायला का? किशा, सगळी म्हणते ती दुसरी सराव परीक्षा चालू होणार आहे. होणार आहे की? किशा, सराव परीक्षा म्हणजे सरावासाठी घेतली जाणार ती परीक्षा ना, त्याचं काय एवढं महत्व नाही ना. दिघ्या, तुला सगळं सोपंच वाटतं का रे? अरे सराव परीक्षा म्हणजे फक्त सरावासाठी नाही, त्याचे मार्क पण मोजले जातात. लय महत्त्वाची असते ती परीक्षा. पहिलं लय महत्वाची असते. लगा ह्याच्यातही माझा विषय जाणार वाटतं. दिघ्या, ह्याच्यात बी म्हणजे कुठल्या परीक्षेत तुझे विषय आलेत? हा, होय लागा. असतेच काय. चल राधा, बोल की. किसू, माझा अपेक्षित मला पाहिजे. अपेक्षित? अगं ते काय ते? काय नाही, ते घरी विसरलोय. उद्या देतो की तुला मी. घरी राहिले? असं का सर? ते रात्री अभ्यास करत होतो ना, ते बॅगेत टाकायचं विसरून गेलो. देतो उद्या. बर. अगं राधा, राधा. किशा, ह्यो काय विषय रे? काय माहिती. चल. किशा, उशीर झालाय. हे डबा आण, चल. होय, एकदम खाय की. देवयानी, ए देवयानी. आले आले. हां. किसू, आलास तू?
2 मिनटं थांबा आली. अरे किशा आपल्या शाळेत पाहिजे होती आहे ना. गप्पे आपल्या शाळेत पाहिजे होती. हे दर डब्बा. चपाती करत होती ना, हातले पिठाने भरलं होतं बघ. मग हात धुवून लगेच डब्बा घेऊन आले. बर. किसू तू बोलला होता ना गोड काय तर दे डब्यात. गुळाची पोळी दिली आहे बघ, आवडेल तुला. थँक्यू. अरे किशा ती बघ. देव्यानी हां ते इथं लागलं काहीतरी गालावर. काय इथे पांढरे इकडं इकडं? इकडे थोडं वर. अरे कुठं इकडे इकडे कुठं? थोडं. हे किशा काय इकडे तिकडे करायला लागलाय. तूच काढ की. हां मी